नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या वर्गासाठी मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट आज बघणार आहोत। तर सब्जेक्ट मॅथमॅटिक्स या मॅथमॅटिक्समध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्रीच्या बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी मी क्लिअर केलेला होता। आता या लेसनमधले जे काही प्रॅक्टिस सेट आहे तो आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत। मी माझ्या नोटबुकमध्ये तो प्रॅक्टिस सेट सॉल्व केलेला आहे। प्रॅक्टिस सेट नंबर 1। लुक ॲट द फिगर अलॉंग साईड। बाजूला दिलेली आकृती ही पाहायची आहे। अँड नेम द फॉलोइंग। आणि त्या आकृतीला त्या पॉईंटला नावं दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला नावं ही त्या ठिकाणी लिहायची आहे। मग तुम्हाला कोणती नावं लिहायची आहे? तर मग कॉलिनियर पॉईंट्स, त्या आकृतीवरून तुम्हाला कॉलिनियर पॉईंट्स शोधायचे आणि ते लिहायचे। त्यानंतर त्या आकृतीवरून तुम्हाला रेष शोधायचे, ते लिहायचे। त्या आकृतीवरून तुम्हाला लाईन सेगमेंट शोधायच्या, ते लिहायच्या। आणि त्या आकृतीवरून तुम्हाला लाईन शोधायच्या, ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। तर या ठिकाणी ही आकृती ही या ठिकाणी दिलेली आहे, ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मग या आकृतीमध्ये ही एक लाईन आहे आणि या लाईनला त्यांनी नाव दिलेले MT। तर त्यानंतर इथं मध्ये हा पॉईंट आहे, त्या पॉईंटला नाव आहे O। त्यानंतर या ओमधून हा एक किरण गेलेला आहे, त्या किरणला नाव दिलेले आहे RN। त्यानंतर हा O आहे, या पॉईंटमधून ही एक लाईन काढलेली आहे, या पॉईंटला नाव दिलं P। ओपासून ही एक लाईन काढलेली आहे, तिला नाव दिलेलं आहे S। अशा प्रकारे या आकृतीमध्ये ही वेगवेगळी नावं या ठिकाणी दिलेली आहे। आता या आकृतीवरून आपल्याला कोलिनियर पॉईंट्स, रेज, लाईन सेगमेंट आणि लाईन्स कोणकोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता या ठिकाणी ही आकृती आहे आणि या आकृतीवरून आपल्याला कोलिनियर पॉईंट्स या ठिकाणी लिहायचे। मग कोलिनियर पॉईंट्स, मग कोलिनियर पॉईंट्स म्हणजे एका बिंदूमधून जे काही किरण गेलेले आहे ते त्या ठिकाणी ते किरणला जे नावं दिलेली त्याला म्हणतात कॉलिनियर पॉईंट्स। मग या ठिकाणी O हा कॉलिनियर पॉईंट्स आहे आणि यातून वेगवेगळे किरण गेलेले त्या जे काही लाईनी काढलेल्या आहेत त्या लाईनला म्हणतात कॉलिनियर पॉईंट्स, म्हणजे एक रेषीय बिंदू। तर या ठिकाणी मग कोणकोणते आहेत ते पॉईंट्स M, त्यानंतर पॉईंट्स O आणि पॉईंट्स T। म्हणजे याच्यातून ही पण लाईन गेली आणि ही पण लाईन गेली, म्हणून या ठिकाणी पॉईंट्स O, पॉईंट M आणि पॉईंट T। त्याचप्रमाणे अजून कोणतं आहे तर इथून ह्या येणार नाही, कारण इथून खाली पण एक रेष नाही। म्हणजे दोघं साईडला या पॉईंटमधून दोघं साईडला जी रेष जाते त्याला कॉलिनियर पॉईंट्स म्हणतात। मग ओमधून M ही एक रेष, हा एक पॉईंट गेला आणि ओमधून T हा सेकंड पॉईंट गेला, आणि म्हणून या ठिकाणी हा पॉईंट M, पॉईंट O आणि पॉईंट T हे कॉलिनियर पॉईंट्स आहे। त्याचप्रमाणे या ओमधून पूर्ण रेष कोणती गेली, या साईडला एक गेली आणि या साईडला एक गेली, म्हणजे या ठिकाणी ह्या साईडचा जो आहे हा N, हा आहे पॉईंट N आणि हा आहे पॉईंट R। म्हणजे या O पॉईंटमधून इकडेही लाईन गेली आणि O पॉईंटमधून इकडे पण लाईन गेली, म्हणून या ठिकाणी हे जे आहेत ते कॉलिनियर पॉईंट आहे। मग कॉलिनियर पॉईंट R, कॉलिनियर पॉईंट O आणि कॉलिनियर पॉईंट N, म्हणजे एका लाईनीमध्ये जे पॉईंट येतात ते आहेत कॉलिनियर पॉईंट्स। मग पॉईंट्स M, पॉईंट्स O, पॉईंट T, पॉईंट R, पॉईंट O आणि पॉईंट N, अशा प्रकारे हे आहेत कॉलिनियर पॉईंट्स। त्यानंतर आपल्याला रेस पाहिजे। मग रेस कोणते कोणते तर या ठिकाणी हा सेंटर पॉईंट असतो, तो आहे O। मग ह्या ओपासून जेवढ्या लाईनी निघाल्या, ही एक लाईन, ही सेकंड लाईन, ही थर्ड, ही फोर्थ, ही फिफ्थ आणि ही सिक्स्थ, मग हे जेवढ्याही लाईनी निघाल्या त्या सगळ्या लाईनी म्हणजेच रेज आहेत। मग सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही इथून सुरुवात करू शकता। रेज OM, रेज OP, रेज ON, रेज OT, रेज OS, रेज OR। या ठिकाणी हे रेज मी या ठिकाणी राईट डाऊन केलेले, रेज OM,
रेज ओ पी, रे ओ एन, रे ओ टी, रे ओ एस आणि रे ओ आर. अशा प्रकारे हे सर्व काय आहे, रेज आहेत. म्हणजे एका पॉईंटमधून जेवढ्याही लाईनी गेलेल्या आहेत ते सगळे त्या ठिकाणी पॉईंट्स असतात. त्यानंतर या ठिकाणी लाईन सेगमेंट. मग लाईन सेगमेंट कोणत्या कोणत्या आहेत, तर या ठिकाणी सुरुवातीला ही एक लाईन काढलेली म्हणून लाईन सेगमेंट येईल एम पासून टीपर्यंत. त्यानंतर सेकंड येईल या ठिकाणी इथून इथपर्यंत, मग सेगमेंट एम एन, सेगमेंट आर एन. त्यानंतर या ठिकाणी ह्या सेंटर पॉईंटमधून ही पण लाईनी गेलेल्या आहेत म्हणून हे सगळे सिगमेंट येतील. म्हणजे ही छोटी का असेना पण हा काय आहे, सिगमेंट म्हणजे रेषाखंड. मग या ओमधून गेला, या सेंटर पॉईंटमधून गेला म्हणून या ठिकाणी सिगमेंट ओ पी, सिगमेंट ओ एन, सिगमेंट ओ टी, सिगमेंट ओ एस, सिगमेंट ओ आर आणि सिगमेंट ओ एम. अशा प्रकारे हे आहे लाईन सिगमेंट. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लाईन्स पाहायच्या आहेत. मग लाईन्स कोणत्या आहेत, तर लाईन्स कोणत्या आहेत, मग ही एक लाईन आहे आणि ही सेकंड लाईन आहे. म्हणजे ज्या पूर्ण आहेत इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत ज्या एका लाईनीमध्ये आहेत त्या आहेत लाईन्स. मग लाईन्स एम टी आणि लाईन्स आर एन दोनच लाईन आहेत. लाईन एम टी आणि लाईन आर एन. ही लाईन येणार नाही कारण ही इथपर्यंतच आहे, ही येणार नाही, ही पण इथपर्यंतच आहे. म्हणून या ठिकाणी लाईन इथून इथपर्यंत ही इकडे आहे आणि इकडे वाढलेली म्हणून लाईन एम टी. आणि ही आरपासून इकडे वाढली आणि एनपासून या साईडला वाढली म्हणून ही येईल लाईन आर एन. अशा प्रकारे या ठिकाणी लाईन एम टी आणि लाईन आर एन असे हे दोन लाईन्स या ठिकाणी आहेत. तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटमधला नंबर 1 क्वेश्चन हा या ठिकाणी मी सॉल्व केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.